आता आपण पाहणार आहे कृष्णाजीचा मळा, तर चला पाहूया. बघितलं होतं आपण कृष्णाजी पाटील यांचा मळा आहे. तिथे महाराजांना धरत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसाव्यांचं गर्भहरण केलं होतं. 21 अध्यायाच्या पारायणमध्ये संपूर्ण 21 अध्यायाच्या पारायणमध्ये अध्याय क्रमांक 8 मध्ये त्याची माहिती दिलेली आहे. श्रीकृष्णाजीचे मंदिर होऊ शकता. खूप छान प्रकारे इथे वातावरण पण दिलेलं आहे, खूप मस्त वातावरण आहे. तसेच इथे आल्यावर तुमचं शिवाचं सुद्धा दर्शन होणार आहे. खूप छानसे लिंग आहे इथे. आणि इथे तुम्ही माहिती सुद्धा वाचू शकता वरून. खूप मस्त वातावरण आहे इथे. आणि ही त्यांची गाथा या चित्रातून दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. होऊ शकता तुम्ही. हा मग छान. महाराजांना गोविंद महाराज टाकरीकरांचा पिसाटलेला घोडा शांत केला होता. अध्याय क्रमांक 9 मध्ये याची माहिती दिलेली आहे. आतमध्ये जुन्या मंदिराचे 4 फोटो समोरच्या बाजूला दिलेले आहेत. धन्यवाद. ठीक आहे दादा. नंतरचा पण दुसऱ्या नंतर आलो आहे की ते गोळीबार केला होता त्या घोड्यावरती. इथे महाराजांचा पिसाळलेला जो घोडा होता तो शांत केला गेला होता. तर अशा प्रकारे हे छानसं मंदिर आहे, होऊ शकता तुम्ही. ही सुंदर प्रकारे अशी शिवलिंग आहे. खूप छानसं असं हे आहे, मार्बल पासून बनवलेलं. इकडे महाराज आहेत, छान आहे. इकडे श्री विष्णूजींची बालाजींची विष्णुदेवाची प्रतिमा आहे. तर शेगावला आल्यावरती तुम्ही हे 5 धाम नक्की करा. मंदिराच्या तिथे तुम्हाला ॲटोवाले सुद्धा वगैरे मिळून जाईल जे तुम्हाला इथे घेऊन येणार. तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे. इथे हनुमानाचं सुद्धा तुम्हाला दर्शन होऊन जाईल. तर चॅनलला बनत राहा. संध्या कार्यक्रम होता कृष्णपदरवाडी इथे टाकले. इथे महाराज 23 फेब्रुवारी 1878 मध्ये प्रगट झाले. या जाळात हा महाराजांचा बालपणाचं चित्र आहे. जेव्हा महाराज इथे 23 फेब्रुवारी 1878 मध्ये प्रगट झाले होते तेव्हा गावाची लोकसंख्या इथे 1800 ते 2000च्या जवळपास होती. गावामध्ये आधीचे जुने घरं 200-300 घरं होते. इथे महाराजांना प्रगट होऊन 146 वर्ष झाली आणि 8 सप्टेंबर 1910 मध्ये समाधी घेतलेली ऋषीपंचमीच्या दिवशी. समाधीला 114 वर्ष झाले महाराजांच्या. हे झाड आहे, या झाडाखाली महाराज प्रगट झाले. इथे महाराजांना उष्टांना शेतून काढले. या झाडाला 230 वर्ष झालेले आहेत. त्याचे जे मूळ आहेत ते गावामध्ये 1.5-2 किलोमीटर अंतरावर पसरलेले आहेत. समोर बंकटाकरवालांचं घर आहे. मोठे सावकारांची देणगीमध्ये जागा आलेली आहे संस्थांना. वरती त्यांनी वाचनाला वगैरे काढलेलं आहे. आतमध्ये महाराजांच्या पादुका. इथलं दर्शन करा. समोर बंकटाकरवाला. जसं की दादाने गोष्ट सांगितली की महाराज इथे प्रगटले होते म्हणाले. ते एका घराच्या घरी जेवण होतं आणि तिथे महाराज ते उष्ट पात्र खाऊन ते जे पाणी पिले होते ते शुद्ध झालं होतं. आपण ती गाथा ऐकलीच असेल. तर आपण आता त्या ठिकाणी आलो आहे मंदिरात. तर बनत राहा चॅनलला. हे ते ठिकाण आहे जिथे महाराज प्रगटले होते म्हणतात. आणि एका व्यक्तींच्या घरी जेवण होतं. हे ते ठिकाण आहे. आणि ते जे त्यांनी इथे असलेल्या या झाडाखालचे उष्ट पात्र कष्ट जेवले होते महाराज. जी ती गाथा खूप फेमस आहे. आपण सरांनी साठली होती. आणि इथे असलेल्या या ठिकाणावरून ते पाणी सुद्धा पिलं होतं. ते पाणी शुद्ध झालं होतं असं आपण ऐकलं जाते. तसेच महाराजांवरती एक मूवी सुद्धा निघाली आहे शेगावचे. ते तुम्ही सरांनी नक्की पाहिली पाहिजे. सदान यांचा वाडा आहे. आता आपण आज जाऊ. हे आपली मित्रमंडळी आहे. तो फेमस सावकार होते ते सावकारी करे इथे पूर्ण वाडा आहे त्यांचा.
ओके गुड. ते आपण आता गेलो आता 46 वर्ष झाले महाराजांना. तर 146 वर्षापूर्वी 23 फेब्रुवारी 1878 मध्ये महाराज या झाडाखाली प्रगटलं होतं. इथे दादा आहे, त्यांनी आपल्याला माहिती दिली होती. इथे महाराज येऊन बसायचे तर पाटलांची मुलं महाराजांची परीक्षा वगैरे घ्यायची. महाराज इथे बसलेले होते ते महाराजांना जबरदस्ती पाटलांच्या मुलांनी उठवण्याचा प्रयत्न केला. महाराज त्यांनी काय हल्ले नाही. त्यांनी रागामध्ये ऊस घेतला आणि ऊसानी मारहाण केली होती. ज्यांनी मारलं होतं त्याच्या हातावरती मारू मारू वळ आले होते. तर महाराजांना हातानं स्वतः दिला होता पिळून, तेव्हा त्यांच्या हातावरचे वळ गेले होते. अध्याय क्रमांक 7 मध्ये याची माहिती. तुम्ही आता इथे आलो आहे. इथे उसाचा मळा होता म्हणते. महाराजांना उसांनी मारहाण केली होती यांचे या ठिकाणी. त्यांचे इथे हातावरचे वळ जात नव्हते. अशा प्रकारे हे आहे. मंदिराचं काम सध्या नवीन आहे. त्या काळी मंदिर हे काळा पाषाणापासून होतं. महाराज उसाचं पाणी पाजल्यावर त्यांच्या हातावरचे वळ गेले होते. अशा प्रकारे हे सुंदरसं मंदिर आहे, होऊ शकता तुम्ही. तर शेगावला आल्यावरती हे 5 धाम तुम्ही एकदा नक्की करा. खूप छान प्रकारे आहे ते जुनं शेगाव. इथे टेम्पल सिरीजचं आपण अजून एका मंदिरामध्ये आलो आहे. हे 500 वर्ष जुनं एन्शियंट टेम्पल आहे नागझरीचं. हे शेगाव इथे आहे. खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराचं बांधकाम मी तुम्हाला आता दाखवतो. मी संपूर्ण हे प्रवेशद्वार आहे. इकडे असं परिसर आहे. आता आपण समोरच जाऊ. थांबा. अरे हे नागेश्वराचं मंदिर आहे, होऊ शकतं. आता खाली लागते. हे संपूर्ण पाषाणाच्या दगडापासून बनलेलं मंदिर आहे. ते पाहू आपण. आता समोर जाऊ, खाली जाऊच आपण. हा प्रथम स्टार्फ आहे. भाऊचा ब्लॉग्स बनवणं सुरू आहे इथे. हे प्रवेशद्वार होतं. खूप सुंदर प्रकारे हे मंदिर आहे. आपण पोहोचत आहोत. हे सुंदरसं मंदिर आहे. संपूर्ण गोट्यापासून बनलेलं मंदिर आहे. हे एन्शियंट टेम्पल सिरीजचा एक एपिसोड म्हणून येईल. खूप छान आहे. अशा प्रकारे हे आहे. स्वयंपाकगृह आहे त्या काळातलं, होऊ शकता तुम्ही. जुन्या जमान्यातलं आहे. किचन आहे. पुन्हा त्या प्रकारचे जुन्या काळातले जे भांडे आहेत. हे पण आहे. अतिशय वजनी आहे. 300 वर्ष जुने हे गुंडे पण आहे. हे दगडाचे गुंड असते. हे संपूर्ण हे दगडात होऊ शकतं. हे किती जुनं आहे. तर हे शेगाव पासून थोडंच किलोमीटरवर आहे. हे नागझरी नावाचं जे मंदिर आहे तिथे आहे. आपण याची किचन पण पाहिली. आणि हे तांब्याचे आहे. हे गंज होऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे वाटत आहे. आपण ती किचन पाहिली होती. हा मंदिराचा कळस आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंग करणं अलाउड नाही आहे. आपण ते करू शकलो नाही. पाहू शकता तुम्ही. खालीपासूनच आहे. इथे किचन होती. आणि ज्यांनी देणगी दिली आहे त्या मंदिराच्या सर्व भिंतीवरती इकडे 4 इकडे नाव लिहिले आहे त्यांचे.
हा खाली श्री गोमुख कुंडामध्ये जाण्यासाठी हा मार्ग सुद्धा आहे. अशा प्रकारे होऊ शकता तुम्ही. उडी टाकणारे शौक असताना तर इथे येऊ शकतात. तर हा परिसर तुम्हाला कसा वाटला एकदा नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे अशा प्रकारे मंदिर होतं. आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊ आपण. आताच आपण नागझरीचं हे सुंदरचं मंदिर पाहिलं. या मंदिराची एन्शियंट टेम्पलचं आहे. 500 वर्ष जुनं मंदिर आहे. या मंदिराची माहिती मी लवकरच टाकेल. संपूर्ण पाषाणाच्या दगडापासूनच बनलेलं हे मंदिर आहे. तर खूप छानसं मंदिर आहे. या मंदिरात शेगावला आले की एकदा नक्की या तुम्ही. तर आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जात आहे, महालक्ष्मी मंदिर. तर शेगावला आल्यावरती हे 5 धामचे मंदिर तुम्ही एकदा नक्की करा. भेटू या नेक्स्ट डेस्टिनेशनला. हे सिद्धपेठ महालक्ष्मी मंदिर इथे. इथे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणार आहे. खूप सुंदर मंदिर आहे हे. हा यशराज. वाजव घंटी. इथे आल्यावर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा होणार आहे. मल्लिकार्जुन सोबत तुमचे अजून दर्शन सुद्धा होणार आहे. तिथे हे 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा होणार आहे. खूप सुंदर प्रकारे आहे. होऊ शकता तुम्ही. होऊ शकता तुम्ही नागेश्वर सोमेश्वर पासून 12 ज्योतिर्लिंगाचे तुम्हाला इथे दर्शन सुद्धा घडणार आहे. बाहेर पडल्यावर तुम्हाला ही आदियोग्याची असलेली सुंदरशी पिंड पाहायला मिळेल. खूप सुंदर प्रकारे आहे. तर तुम्हाला खूप सुंदर प्रकारे बसायला सुद्धा स्पेस मिळते. छान आहे. इथे एकदा तुम्ही नक्की या. तर कसं वाटलं तुम्हाला हे 5 धाम एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे तुम्ही एकदा नक्की या.